सो हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. सो आता आम्ही चाललो आहे मसुरीला फिरायला. पण मसुरीला जाण्यासाठी आमची जी बस होती ते रात्री होती 12 वाजताची. त्यामुळे आम्ही 4 वाजता निघालो आहे आणि त्यानंतर आम्ही मस्त फिरायलो आहे. फिरण्यासाठी आम्ही घेतलं लाल किल्ला. लाल किल्ल्याला जाण्यासाठी आम्ही उतरलो चांदणी चौकला. तर चांदणी चौकमध्ये आल्याच्या नंतर फूटप्रिंटनुसार आम्ही त्या गेटवर पोहोचलो आणि बारी पोहोचल्याच्या नंतर आम्हाला एक छोटंसं मार्केट लागलं आहे. त्यामध्ये तुम्हाला मेन्सवेअर, लेडीजवेअर, लेडीजचे कुर्ती, शूज वगैरे सगळं काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे सगळं काही तुम्हाला मिळून जाईल. आणि बाहेर पडल्याच्या नंतर आम्हाला एक दिसतो आहे खूप मोठा मॉल. पण आम्ही डिसाईड केलं की सर्वात आधी आपण लाल किल्ला फिरूया आणि खूप सारं काही फिरूया आणि त्यानंतर जाताना आपण तो मॉलला बघूया. तर जाता आम्ही बघितलं की समोर खूप मोठा आणि खूप सुंदर असा गुरुद्वारा आहे. असेच प्रकारचे छान छान व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. मग आम्ही निघालो आहे लाल किल्ला पाहण्यासाठी. तर लाल किल्ला पाहण्यासाठी हा जे रोड आहे यावर तुम्हाला चोरचक्की एवढे मिळतील की काय सांगायचं. म्हणून तुम्ही जे काही लगेज सामान वगैरे जे काही तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जात आहे ते तुम्ही स्वतःच्या रिक्षावर घेऊन जावा. त्यानंतर हे लाल रिक्षा पाहिल्याच्या नंतर मला तर वाटलं की याच्यावर मस्तच फिरूया. आणि हे सिंग साहेब, काय त्यांचा पेहरावा किती सुंदर. आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो आहे. पुढे निघाल्यावर इथे एवढे सारे शॉप्स आहेत की छोटंसं शॉपसुद्धा खूप जास्त चालतं. तिथे पोचल्याच्या नंतर आम्हाला असं माहिती झालं की हा गेटसुद्धा बंद झाला आहे. पण ते काही थोडीशी स्पेस ठेवतातच, त्यामुळे त्याच्याने आम्ही समोर गेलो. समोर गेल्यावर हा जे दृश्य मी दाखवत आहे त्याच्यामध्ये पाणी असायचं आधी. त्या मॉलमध्ये पोचल्याच्या नंतर काय हा लेहेंगा, बाप रे, माझं असं वाटतंय की हृदयच असं बाहेर आलं. काय मस्त मस्त यांचे लेहेंगे. पण असं आहे की इथे सेल जरी लिहिलं असेल तरी ते आपल्यासाठी 100% असतं. इथे जरी 50% लिहिलं आहे तरीसुद्धा ते आपल्या याच्यानुसार ते 100%च असतं. एकीकडे आहे स्टारबक्स आणि एकीकडे आहेत हे एवढे सुंदर सुंदर लेहेंगे. येणारा प्रत्येक व्यक्ती कन्फ्यूज होईल 100%. आणि हे 50% ऑफ पाहूनच. समोर आणखी सुंदर सुंदर कॅटलॉग्स लागलेले आहेत लेहेंग्याचा. जर कोणाची वेडिंग वगैरे असेल तुम्ही इथून बाय करू शकता. समोर चालल्याच्या नंतर हा आहे सगळ्यात मोठं ज्वेलरी शॉप. सगळ्यात मोठं म्हणजे की नाव फक्त एकच येतं, जे की आहे कल्याण ज्वेलर्स. उत्तम प्रकारचे ब्रँडेड ज्वेलरी म्हणजे कल्याण ज्वेलर्स म्हणावं. त्यानंतर आम्हाला खूप उशीर होतं, त्यामुळे आम्ही हे सगळे शॉप्स आहेत खूप सारे, त्यामध्ये आम्ही थोडा विचार केलं की आपण इथेच थांबूया बा म्हणून. इथे पाहिलं की खूप सारे असे ब्रँडेड शॉप आहे. या आधीचं जे ब्लॉग होतं त्याच्यामध्ये नोएडा सिटी सेंटरमध्ये सुद्धा खूप सारे ब्रँडेड शॉप्स होते. इथे सुद्धा तुम्हाला हल्दीरामचा, टाकोसचा, KFCचा सगळ्यांचा स्टॉल मिळेल, म्हणजे शॉप मिळेल. मी सुद्धा निहारून घेते, म्हटलं की मी किती सुंदर दिसते आहे. तशी तर आहेच मी सुंदर. डॉमिनोज पाहिल्याच्या नंतर मला तर डॉमिनोजच खायचं मन झालं. पण काय करावं, आता आम्हाला जायचं होतं, त्यामुळे आम्ही घेतलेलं ते ट्रेन घेतल्याच्या नंतर एलिव्हेटर आल्याच्या नंतर हा तर मला वाटतं की आपला दिल्लीचा सर्वात मोठा एलिव्हेटर संपेना झाला आहे. त्यानंतर ही प्लेस आहे काश्मीरी गेटची. इथे आम्हाला बस मिळणार होती. तर भेटूया पुढचा ब्लॉगमध्ये.